नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तब्बल 4 वर्षाच्या खंडानंतर भारतातून गव्हाची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. देशातील विक्रमी उत्पादन, सरासरी साठ्यात झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढते दर यामुळे निर्यातीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र भारतीय गहू इतर देशांच्या तुलनेत महाग असल्याने मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता कमी असल्याचं व्यापार क्षेत्रातील सूत्रांनी सांगितलंय. तीव्र उष्णता व पावसाने फिरवलेली पाठ यामुळे उत्पादन घटल्याने आणि गव्हाचा सरकारी साठा कमी झाल्याने भारताने 2022 मध्ये गहू निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर 2023 आणि 2024 मध्येही निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी अनुकूल हवामानामुळे गव्हाचं उत्पादन चांगलं झालं, त्यामुळे सरकारी साठ्यातही वाढ झाली आणि निर्यातीला परवानगी देण्यात आली. केंद्र सरकारने यंदा सुरुवातीला 25 लाख टन गहू निर्यातीस मंजुरी दिली होती. त्यानंतर एप्रिल अखेरीस आणखी 25 लाख टन निर्यातीस परवानगी देण्यात आली. यानुसार एकूण 50 लाख टन गहू निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झालाय. FMCG म्हणजेच फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स क्षेत्रातील ITC कंपनीने कांडला बंदरातून संयुक्त अरब अमिरातीसाठी 22,000 टन गहू पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. व्यापार क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार प्रति टन सुमारे $275 फ्री ऑन बोर्ड दराने झालाय. फ्री ऑन बोर्ड ही व्यापार क्षेत्रातील एक संकल्पना असून यात विक्रेत्याची जबाबदारी माल बंदरावर जहाजात चढवून देईपर्यंत असते. माल जहाजावर चढवल्यानंतर त्यावरील मालकी हक्क, जोखीम आणि पुढील वाहतूक खर्चाची जबाबदारी खरेदीदाराकडे हस्तांतरित होते. दरम्यान इराणमधील संघर्षामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीचा खर्च वाढलाय. त्यामुळे तातडीच्या पुरवठ्याची गरज असलेल्या काही आशियाई आणि मध्य पूर्वेतील खरेदीदारांनी भारतीय गव्हाकडे वळण्यास सुरुवात केली आहे. तथापि भारतीय गव्हाचे दर अजूनही ऑस्ट्रेलिया आणि काळ्या समुद्र नजीकच्या प्रदेशातील गव्हापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढण्याची शक्यता कमी असल्याचं व्यापाऱ्यांचं मत आहे. सध्या भारतीय गहू जागतिक बाजारात प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत प्रति टन किमान $20 ने महाग पडत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.